करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्य अत्रे प्रकरण 13 गडकऱ्यांची भेट 1912 सालची गोष्ट। सालाबादप्रमाणे गणपती येऊन गेले की त्यांच्या पाठोपाठ उंदराच्या पाठीवर बसून प्लेग महाराज यावयाचे आणि प्लेगोबा आले की पुण्यातील गरीब मध्यमवर्गीय माणसे गावाबाहेर झोपड्यातून राहावयाला जायची। त्याप्रमाणे आम्हीही त्या वर्षीच्या साथीत एरंडवणे कॅम्पमध्ये राहावयाला गेलो। एक झोपडी आम्ही भाड्याने घेतली आणि तिच्यापासून काही अंतरावर पुणे म्युनिसिपालिटीने फुकट झोपड्या बांधल्या होत्या। त्यातली एक झोपडी आमच्या वडिलांनी वशिला लावून मिळवली। त्या झोपडीचा उपयोग आम्ही अभ्यासासाठी करीत असू। त्या आमच्या झोपडीच्या मागे असलेल्या झोपडीत एका बाईने खानावळ घातली होती। मध्ये फक्त कूडच होता। त्या खानावळीत एक माणूस जेवायला यावयाचा। तो अतिशय बडबड्या होता। जेवायला पानावर बसला की त्याची वटवट जी सुरू व्हावयाची ती शेवटपर्यंत। खानावळ काकू त्याला एकसारखी बजावयाची की अहो तुम्ही जेवा आधी, बोलणे राहू द्या। पण तो माणूस काही हारावयाचा नाही। काही महिन्यांपूर्वी मासिक मनोरंजनमध्ये एक गोष्ट प्रसिद्ध झाली होती। तिच्यावर लेखकाचे नाव नव्हते। तेव्हा अर्थातच ती त्यावेळचे मनोरंजनचे हुकमी लेखक विठ्ठल सीताराम गुर्जर यांनीच लिहिली असली पाहिजे हे उघडच होते। ती गोष्ट अशी होती की कोणा एका तरुण श्रीमंत माणसाला लग्न करावयाचे होते। तेव्हा त्याने वृत्तपत्रात जाहिरात दिली। त्या जाहिरातीला नाशिक शहरातून उत्तर आले आणि मुलगी पाहावयास येण्याबद्दल त्याला विनंती करण्यात आली। त्याप्रमाणे मुलगी पाहावयास तो नाशकाला जातो। त्याला मुलगी दाखवण्यात येते। ती पाहून तो खुश होतो। रात्री तो मध्यस्थांना मेजवानी देतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो जागा होतो। तो कमरेला नुसती लंगोटी लावलेली आहे अशा वैराग्याच्या अवस्थेत कुठल्या तरी एका देवळात तो बम बम करीत बसलेला आहे असे त्याला आढळते। त्याची चीजवस्तू पैसा अडका पार नाहीसे झालेले असते। ज्यांनी त्याला मुलगी दाखवलेली असते ते नाशिकचे अट्टल गुंड असतात। मेजवानीच्या वेळी भांग पाजून त्याला ते बेशुद्ध करतात आणि त्याची सारी चीजवस्तू लुबाडून आणि त्याला नुसती लंगोटी नेसवून ते देवळात आणून सोडतात। ह्या गोष्टीचे नाव होते दंडधारी। ही गोष्ट त्या खानावळीतला तो बडबड्या माणूस कोणाला तरी सांगत होता। पण त्याला त्या गोष्टीचे नाव काही आठवेना। मी ती गोष्ट वाचलेली होती आणि कुपापलीकडे जे बोलणे चालले होते त्याच्याकडे माझे लक्ष होते। मी मध्येच तोंड घालून त्या गोष्टीचे नाव दंडधारी आहे असे सांगितले। त्याबरोबर त्या बडबड्या माणसाने मला चटकन शाबासकी दिली। जेवण संपताच तो माणूस माझ्या खोलीच्या दाराशी आला आणि पुन्हा मला त्याने हुशार दिसतोस अशा शब्दांनी माझे कौतुक केले। तीच माझी गडकऱ्यांची पहिली भेट। तो बडबड्या माणूस म्हणजेच गडकरी। तेजस्वी डोळे, थोडेसे अपुरे नाक आणि वयाच्या मानाने मोठ्या मिशा हे गडकऱ्यांच्या चेहऱ्याचे वैशिष्ट्य चटकन डोळ्यात भरण्यासारखे होते। त्यांच्या व्यक्तिमत्वात त्यामुळे काहीतरी वेगळेपणा प्रतीत होत असे। तथापि त्यावेळी ते कवी किंवा लेखक होते ह्याची मला काही माहिती नव्हती। आमच्या एरंडवणे कॅम्पसमोर रस्त्याच्या पलीकडे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू लोकांचा एक वेगळाच कॅम्प होता। तेथे एकदा कसला तरी समारंभ होता। त्या समारंभाला मी मागल्या बाजूच्या एका खुर्चीवर जाऊन बसलो। स्वागताच्या पद्यांचे छापील कागद वाटण्यात आले। त्यातला एक कागद मला मिळाला। त्या पदांच्या खाली राम गणेश गडकरी असे नाव मी छापलेले वाचले। तेव्हा मी चकित झालो। तो बडबड्या माणूस कविता देखील करतो की असे मी मनातल्या मनात पुटपुटलो। पुढे काही दिवसांनी आमच्या कॅम्पमध्ये राहणारा कोणीतरी एक वृद्ध कायस्थ मरण पावला। तेथे बरीच गर्दी जमली होती। त्या गर्दीत मी होतो। प्रेतासाठी ताटी बांधण्याचे काम चालले होते। पाहतो तो काय, तो बडबड्या माणूस ते काम मोठ्या उत्साहाने एखाद्या सराईतासारखा उकिडव्याने करीत बसला होता। पुन्हा मी मनात पुटपुटलो, अरेच्चा, ह्या कामातही हा माणूस वाकबगार दिसतो आहे। गडकऱ्यांना माणसे जाळायचा मुळी नादच आहे असे किर्लोस्कर कंपनीतल्या एका विनोदी पेंटरांचे सुभाषित पुढे आम्हाला समजले। त्यानंतर काही दिवसांनी एका झोपडीत एका बाईने सकाळी अंथरूण गुंडाळताना वेंधळेपणाने त्यात आपले लहान मूल गुंडाळले। त्या मुलाच्या बापाने जेवायच्या वेळी त्याची आठवण केली तेव्हा शोधाशोध सुरू झाली। मग ते मूल मेलेल्या स्थितीत अंथरुणात सापडले। त्यावेळी तिथे गर्दी झाली। त्या गर्दीत गडकरी मला दिसले।
त्यांचा चेहरा खूपच अस्वस्थ झाल्यासारखा मला वाटला. या घटनेचा उल्लेख त्यांनी पुढे स्वयंपाकघरातल्या गोष्टीमध्ये केलेला मला आढळला. त्यानंतर पुढे 2 वर्षे गडकऱ्यांचा आणि माझा संबंध आला नाही. मासिक मनोरंजनात मी गोविंदाग्रजांच्या कविता वाचित होतो. बाळकरामचे विनोदी निबंध वाचून त्यातल्या विनोदाची पुन्हा पुन्हा पारायणे करीत होतो. पण राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज आणि बाळकराम हे त्यावेळी मला माहीत नव्हते. मी इंग्रजी 6वीत जेव्हा गेलो तेव्हा बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ह्यांचा धाकटा भाऊ बाबू ठोंबरे हा माझ्या वर्गात होता. मासिक मनोरंजनच्या 9 का 10 सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या बालकवी ठोंबरे ह्यांच्या ओवाळणी घाली भाई या कवितेने मला अक्षरशः वेड लावले होते. ती कविता मी अगदी मुखोद्गत केली होती. काव्याच्या अद्भुतरम्य सृष्टीत त्याच काव्याने आपल्या सूक्ष्म पंखावर बसवून मला वाहून नेले असावे असे मला वाटते. त्या कवितेच्या कर्त्याचा भाऊ आपल्या वर्गात आहे असे समजताच माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी बाबू ठोंबऱ्याशी मुद्दाम ओळख करून घेतली. मला बालकवी पाहावयाचे आहेत असा त्याच्याजवळ एक दिवस मी हट्टच धरला. तेव्हा मधल्या सुट्टीत मी त्याच्याबरोबर त्याच्या बिऱ्हाडी गेलो. मंगळवार पेठेत 7 तोट्याच्या शेजारी एका माडीवर ते राहत होते. बालकवींना मी लांबूनच पाहिले. त्यांच्याशी बोलण्याचे धैर्य मला झाले नाही. गडकऱ्यांप्रमाणेच त्यांचे डोळे तेजस्वी आणि मिशा मोठ्या होत्या. मी गेलो त्यावेळी ते स्वतःच्या तंद्रीतच होते. माडीच्या गॅलरीत फाडलेल्या कागदाचे काही कपटे पडलेले होते. ते उचलून बाबूने मला दाखवले. आपल्या भावाला पुष्कळशा कविता लिहून झाल्या की त्या फाडून टाकावयाचा भारी नाद आहे असे माझ्या कानात त्याने सांगितले. मला ती गोष्ट त्यावेळी विलक्षण रोमहर्षक वाटली. त्यानंतर मी देखील कविता लिहिल्या की त्या फाडून टाकावयाचा नाद स्वतःला लावून घेतला. बालकवी त्यावेळी मिशनरी साहेबांना मराठी भाषा शिकविण्याचा पंडिती व्यवसाय करीत असत. चौघडा नावाची एक अप्रतिम कविता पुण्याच्या पर्वतीवरील चौघडा ऐकून त्यांनी त्या सुमारास लिहिली असल्याचे बाबूने मला सांगितले. ह्या कवितेचे पुढे काय झाले ते कळत नाही. जगतदायका बालकवे हे उठ उठ आता, तू निजला तरी सांग कोण मग जागविल जगता. ह्या गडकऱ्यांनी बालकवींवर लिहिलेल्या अमर काव्यात त्या चौघड्यांचा उल्लेख आढळतो. यावरून गडकऱ्यांनी ती कविता वाचली असली पाहिजे असे दिसते. 1914 साली मी मॅट्रिकच्या वर्गात आलो. त्यावेळी माझ्या वर्गात गडकऱ्यांचे धाकटे बंधू शंकर गणेश उर्फ मंजूबाळ आले. ते वयाने प्रौढ दिसत होते आणि त्यांचा चेहरा पुष्कळसा गडकऱ्यांसारखा दिसत होता. त्यांनाही कविता करण्याचा नाद होता. त्यांच्या काही कविता गोविंदानुज ह्या नावाने मासिक मनोरंजनात प्रसिद्ध झालेल्या आहेत. पुढे नारायण विनायक कुलकर्णी नाटककार हे गोविंदानुज सुरली या नावाने कविता प्रसिद्ध करावयास लागल्यापासून मंजूबाळ गडकऱ्यांनी त्या नावाने कविता प्रसिद्ध करावयाचे सोडून दिले. मंजूबाळांची नी माझी मैत्री पटकन जमली, कारण कविता हा दोघांच्या आवडीचा एकच विषय. तथापि त्यांचे थोरले बंधू राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रज हे मला माहीत नव्हते. आपल्या थोरल्या बंधूंसंबंधी मंजूबाळ माझ्याशी क्वचितच बोलत. प्रेमसन्यास नाटकाचे नाटककार म्हणून तो वेळपर्यंत राम गणेश गडकरी हे चांगलेच प्रसिद्धी पावलेले होते. पुण्यप्रभाव नाटक लिहिण्याच्या ते गडबडीत असल्याचे त्यावेळी मला समजले होते. गडकऱ्यांचे एक मित्र भालचंद्र वामन धडफळे उर्फ भाक्या मामा म्हणून होते. ते गडकऱ्यांच्या घरापलीकडेच राहत असत. भाक्या मामांचे नी आमचे थोडेसे नाते होते आणि माझे चुलते दिनकर विनायक ह्यांच्याशी त्यांची विशेष मैत्री होती. मला कविता करण्याचा नाद असल्याचे भाक्या मामाला माहीत होते. त्याच सुमारास गोविंदाग्रजांची राजहंस माझा निजला ही कविता प्रसिद्ध होऊन ज्याच्या त्याच्या कौतुकाचा विषय होऊन बसली होती. एक दिवस त्या कवितेसंबंधी मी माझ्या चुलत्यांशी बोलत बसलो असताना भाक्या मामा आमच्या घरी आला आणि आमचे बोलणे ऐकून तो मला म्हणाला, बाबू तुझी न गडकऱ्यांची ओळख करून देतो. मी विचारले, गडकऱ्यांचा नी या कवितेचा काय संबंध? तेव्हा तो मोठ्याने हसत म्हणाला, काय वेडा आहेस रे, गोविंदाग्रज म्हणजेच गडकरी हे अजून तुला माहीत नाही? 2 वर्षापूर्वी एरंडवणे कॅम्पात प्रेताची ताटी बांधणारा तो बडबड्या माणूस महाराष्ट्रातला एवढा मोठा कवी झालेला आहे. या विचाराने तर
मी अगदी सर्दच होऊन गेलो. गडकऱ्यांची नी माझी जरूर ओळख करून दे, असे मी भाक्या मामाला त्यावेळी म्हणालो. पण ती वेळ पुढे 2 महिन्यांनी अचानक आली. किर्लोस्कर नाटकगृहात मी राक्षसी महत्वाकांक्षा हे नाटक पाहावयास गेलो होतो. 2ऱ्या का 3ऱ्या अंकानंतर चहा प्यायला म्हणून मी नाटकगृहाबाहेर असलेल्या जोगळेकरांच्या हॉटेलात गेलो. तेथे गडकरी आणि भाक्या मामा चहा पीत बसलेले होते. भाक्या मामाने माझा हात धरून मला गडकऱ्यांच्या पुढ्यात उभे केले आणि मी कविता चांगल्या करीत असल्याची बातमी त्यांनी गडकऱ्यांना दिली. गडकऱ्यांनी हसून माझ्याकडे पाहिले आणि केव्हा तरी कवितेची वही घेऊन घरी येण्याचे आमंत्रण दिले. 2ऱ्याच दिवशी सकाळी मी फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्याने पायी चाललो असताना मागाहून त्याच दिशेने टांग्यातून चाललेले गडकरी मला लकडी पुलाच्या अलीकडे दिसले. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी टांगा थांबवला आणि वेळ असला तर आज दुपारी 3च्या सुमारास घरी या, असे सांगितले. त्याप्रमाणे बरोबर 3च्या सुमारास माझ्या कवितेची वही काखोटीला मारून मी 136 कसबा पेठेतल्या गडकऱ्यांच्या दुमजली घराच्या अरुंद जिन्याच्या पायऱ्या चढू लागलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकताच कोण आहे म्हणून गडकरी 3ऱ्या मजल्यावरून वाघासारखे ओरडले. क्षणमात्र मी घाबरलो. माझा पाय थबकला. मी भीत म्हणालो, मी अत्रे. त्याबरोबर वरून प्रथम कानावर पडलेला उग्र आवाज एकदम सौम्य झाला. या, मी तुमचीच वाट पाहतो आहे. माझ्यासारख्या 15-16 वर्षांच्या एका मुलाची गडकऱ्यांसारख्या एका श्रेष्ठ कवीने वाट पाहत बसावे, हा विचार डोके फिरवून टाकणारा होता. माझ्या कवितेच्या वहीला मी फुलबाग असे नाव दिले होते. वहीचे मूलपृष्ठ वहीच्या टाचण्यांपासून निसटले होते. गडकऱ्यांच्या हातात वही ठेवताना ते एकदम अलग झाले. तेव्हा गडकरी हसून म्हणाले, अहो, तुमच्या फुलबागेचे कुंपण ढासळले की हो. गडकऱ्यांनी माझ्या कविता चाळून पाहिल्या आणि औपचारिक पसंती व्यक्त करून आधुनिक कविता वाचावयाचा उपदेश केला. केशवसूत आणि दत्त ह्या थोर कवींची नावे प्रथम गडकऱ्यांच्या तोंडून मी ऐकली. गडकऱ्यांनी स्वतःच्या उपयोगासाठी एक कवितेचा संग्रह स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून काढला होता. तो त्यांनी मला पाहावयाला दिला. त्यात केशवसूतांची रांगोळी घालताना पाहून आणि दत्तांची विश्वामित्रीच्या काठी या 2 कविता वाचून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. जुन्या काव्याचे संस्कार त्या काव्याच्या वाचनाने एकदम माझ्या मनातून कातीसारखे गळून पडले. काव्याची स्फूर्ती जरी मी बालकवी ठोंबऱ्यांपासून घेतली असली तरी आधुनिक कवितेचा मार्ग मला गडकऱ्यांनीच दाखवला. गडकरी जर मला त्या वयात भेटले नसते तर केशवसूतांच्या महान काव्याशी माझी इतक्या लवकर ओळख झाली असती की नाही याची मला शंका आहे. 2ऱ्या दिवसापासूनच मी पुणे नेटिव्ह जनरल लायब्ररीत जाऊन तेथल्या काव्यरत्नावलीच्या जुन्या अंकात प्रसिद्ध झालेल्या केशवसूतांच्या जितक्या म्हणून कविता मला मिळवता आल्या तेवढ्या मी माझ्या स्वतःच्या अक्षरात लिहून काढल्या. 1916 साली हरिनारायण आपटे ह्यांच्या संपादकत्वाखाली केशवसूतांच्या समग्र काव्याचा संग्रह प्रसिद्ध झाला. पण त्याच्या जवळजवळ 2 वर्षे आधी केशवसूतांच्या जास्तीत जास्त काव्यांचा संग्रह माझ्याजवळ तयार होता आणि त्यांपैकी पुष्कळशा कविता मला तोंडपाठ होत्या. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.